सर्वांना नमस्कार. इयत्ता 7वी मधील 20व्या धड्यात आपले स्वागत आहे. या वर्गात आपण भारतात ब्रिटिश साम्राज्याच्या स्थापनेबद्दल बोलू, जे भारतात राजकारण्यासाठी त्यांच्या वसाहती बांधण्यासाठी आले होते. भाग 1 मध्ये आपण ईस्ट इंडिया कंपनीबद्दल शिकलो, ज्याने भारतात बरेच बदल घडवून आणले. आता आपण इंग्रजी राजवटीबद्दल आणि बंडाबद्दल शिकत राहू. भाग 2 मध्ये आपण खालील विषयावर एक नजर टाकू. इंग्रजी राजवटीबद्दल असंतोष. 1857 चा उठाव. उठाव पसरला. प्रत्येक गावात उठाव. उठाव दडपला जाते. उठावानंतर हैदराबाद राज्य आणि ब्रिटिश. मुख्य विषयावर जाण्यापूर्वी आपण कीवर्ड्सवर एक नजर टाकूया. प्रशासन, ज्या प्रणालीद्वारे एखादी संस्था नियंत्रित केली जाते आणि चालते. लष्करी छावणी, एक इमारत किंवा क्षेत्र जिथे सैनिक राहतात. इंग्रजी राजवटीबद्दल असंतोष. नियंत्रण प्रस्थापित करताना इंग्रजांना भारतीय राज्यकर्त्यांकडून विरोध सहन करावा लागला, परंतु त्यांच्या कारभाराबद्दल आणि आव्हानाबद्दल अधिक माहिती नंतरच्या काळात उघड होईल. राजे आणि राण्यांना ते आवडले नाहीत, कारण इंग्रज जेव्हा वाटेल तेव्हा नेत्यांना काढून टाकत असत. शेतकरी आणि जमीन मालकांना ते आवडले नाहीत, कारण इंग्रज त्यांना भरपूर कर भरायला लावत होते आणि वेळेवर कर भरण्याची खात्री करत होते. त्यांना नेहमीच कर भरता येत नसल्याची आणि त्यांची जमीन गमावण्याची चिंता वाटत असे. आदिवासी लोकांनी नवीन इंग्रजी नियमांना विरोध केला आणि जमिनीवरील त्यांचे हक्क गमावले. अधिक माहिती त्याच्या वर्गात उपलब्ध असेल. अनेक हिंदू आणि मुसलमानांना भीती होती की इंग्रज त्यांचे धर्म नष्ट करतील आणि त्यांना ख्रिश्चन धर्मात रूपांतरित करतील. 1857 मध्ये एका बंडात इंग्रजांनी उत्तर भारतातील तात्पुरते नियंत्रण गमावले, कारण विविध गट त्यांच्या विरोधात एकत्र आले. नानासाहेब, अवधची बेगम, तात्या टोपे आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई या काही प्रमुख व्यक्ती सहभागी होत्या. हिंदू आणि मुसलमानी इंग्रजांविरुद्ध एकत्र लढा दिला. चला पाहूया बंड केव्हा आणि कुठे झाले. 10 मे 1857 रोजी रविवारी मेरठ येथील लष्करी छावणीत, जिथे ब्रिटिश सैन्याने थट ठोकला होता, सूर्य मावळत होता तेव्हा भारतीय सैनिकांनी त्यांच्या इंग्रजी अधिकाऱ्यांवर गोळीबार सुरू केला. या सैनिकांनी आकेकाठी इंग्रजांना भारत जिंकण्यास मदत केली होती, पण आता ते संतप्त झाले होते. त्यांना वेळेवर पगार मिळत नव्हता आणि ब्रिटिश सैन्याकडून त्यांना चांगली वागणूक मिळत नव्हती. मार्च 1857 मध्ये कोलकाता जवळील बरक
नागपूरमध्ये सैनिकांनी बंड केले कारण नवीन रायफल्स कोरड्या ठेवण्यासाठी गाय आणि डुकराच्या चरबीने लेपित केल्या गेल्या होत्या. ज्ञाना वाटले की त्यांच्या धार्मिक श्रद्धेचे उल्लंघन होत आहे. यामुळे मेरठमध्ये असंतोष निर्माण झाला. सैनिकांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळीबार केला आणि त्यानंतर दिल्लीकडे कूच केली. 10th to 11th मे 1857 त्या रात्री सिपाही बंडाची बातमी मेरठमध्ये झपाट्याने पसरली, ज्यामुळे मोठ्या संख्येने जमाव इंग्रजी घरांवर हल्ला करू लागला. पोलीसही जमावात सामील झाले, ज्यामुळे बंगले आणि कार्यालये जाळण्यात आली आणि अनेक इंग्रजांचे बळी गेले. सूर्योदयाच्या वेळी मेरठचे सैनिक यमुना नदी ओलांडून दिल्लीला गेले. लाल किल्ला येथे दाखल झाले आणि सम्राट बहादूर शाह जफर यांना त्यांचा नेता म्हणून घोषित केले आणि ब्रिटिशांना हटवा मुघल राजवट परत आणा घोषणेसह ब्रिटिश राजवटीला नकार देण्यास उघडुक्त केले. बंड कसे पसरले तो पाहूया. या आव्हानानंतर अलीगड, मैनपुरी, बुलंदशहर, अटोक आणि मथुरा येथे बंड सुरू झाले, ज्यामुळे इंग्रजांमध्ये अराजकता आणि भीती निर्माण झाली. त्यांना याची असहाय्यता जाणवली. 45,000 अधिकारी आणि सैनिक 232,000 भारतीय सैनिकांविरुद्ध लढत होते. भारतीय सैनिकांनी इंग्रजांशी लढा दिला. शहरवासियांना धोक्यात आणले तर इंग्रज सैनिकांनी त्यांच्या कुटुंबाचे रक्षण केले, ज्यामुळे बंड भडकले. अवधचे माजी नवाब आणि मराठा पेशवे नानासाहेब इंग्रजांविरुद्धच्या उठावात सामील झाले. देशभरातील बंडखोर सैनिक आणि नेते दिल्लीकडे कूच करत होते. त्यांचे प्राप्त कर मिटवण्यासाठी स्थानिक पाठिंबा मिळवत होते. ब्रिटिश राजवटीत 1857 मध्ये तुरेबाज खान आणि मौलवी उल्लाउद्दीन यांच्या नेतृत्वाखाली हैदराबाद मध्ये झालेल्या अयशस्वी बंडात ब्रिटिश रेसिडेन्सीमध्ये 6,000 लोक जमले होते. निजामाने इंग्रजांना पाठिंबा देऊनही बंड अयशस्वी झाले आणि तुरेबाज खान मारला गेला. पुढे प्रत्येक गावात बंड कसे पसरले ते पहा. शेतकरी आणि जमीनदारांनी इंग्रजी अधिकाऱ्यांना हाकलून लावण्यासाठी एकत्र आल्यामुळे बंड लवकर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये पसरले. त्यांनी कर भरण्यास नकार दिला, पायाभूत सुविधा नष्ट केल्या आणि ब्रिटिश राजवटीविरुद्धच्या लढाईत अधिक धाडसी झाले. बंडखोरांनी इंग्रजी कायद्याच्या मदतीने सत्ता मिळवलेल्या सावकारांनाही लक्ष्य केले. बंड कसे तडपले जाते ते पाहूया. बंडाच्या व्यापक यशानंतरही इंग्रजांनी नियंत्रण मिळवले. बंडखोरांनी धैर्याने लढा दिला, परंतु त्याची प्रमुख कमतरता म्हणजे वेगवेगळ्या शहरांमध्ये आणि प्रदेशांमध्ये स्वतंत्रपणे लढणे, ज्यामुळे इंग्रजांनी त्यांचा एक करून सामना करता आला. बंडखोरांकडे पुरेशी नवीन शस्त्रे नव्हती. त्यांना जुन्या तोफा, बाणा, भाले आणि तलवारी पर्याय लागल्या, कारण त्यांना भारतातून आवश्यक असलेल्या तोफा आणि तोफा मिळू शकल्या नाहीत. नवीन शस्त्राविरुद्ध ते त्या जुन्या शस्त्रांनी कसे लढत राहू शकत होता. बंड किती लवकर पसरले हे पाहून इंग्रज घाबरले.
बंडखोर गटांशी व्यवहार करताना ते आणखी क्रूर झाले. त्यांना क्रूर पद्धतीनं मारले आणि संदेश देण्यासाठी त्यांचे मृतदेह गावोगावी झाडावर लटकवले. बंडखोरांना तोफांना बांधून उडवून देण्यात आले. काही बंडखोर इंग्रजांचे हाती लागू नये म्हणून लपून राहिले आणि इकडे तिकडे फिरले. काही जण लपण्यासाठी नेपाळलाही गेले. सम्राट बहादूर शाह जफर यांना रंगून येथे निर्वासित करण्यात आले, जिथे त्यांचा मृत्यू झाला. 1857 च्या उठावामुळे भारतातील इंग्रजी राजवटीसमोर एक मोठे आव्हान उभे राहिले, परंतु ते दडपल्यानंतर ब्रिटिश सत्ता वाढली, ज्यामुळे त्यांना आणखी 90 वर्ष राज्य करता आले. बंडानंतर शेवटी काय घडले? 1857 च्या उठावाला दडपण्यात इंग्रजांनी 1 वर्षापेक्षा जास्त वेळ घालवला आणि त्याची धोरणं बदलली. 1858 मध्ये राणी व्हिक्टोरिया घोषणा केली की भारतीय राज्ये इंग्रजांच्या हस्तक्षेपाशिवाय त्यांच्या प्रदेशावर राज्य करू शकतात. त्यांनी भारतातील राजघराण्यांशी एक मजबूत भागीदारी निर्माण केली, जमीनदारांना फायदे दिले आणि त्यांच्या जमिनीची सुरक्षितता सुनिश्चित केली. ब्रिटिश सरकारने भारतीय धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप न करण्याचे आणि भारतीयांना शासनात सहभागी करून घेण्याचे आश्वासन दिले, परंतु 1857 च्या उठावामुळे धोका जाणवल्यानंतर शेवटी पाठिंबा मिटविण्यासाठी सवलती दिल्या. हैदराबाद राज्य आणि ब्रिटिशांबद्दल पाहूया. हैदराबाद हे अंग्रेज ईस्ट इंडिया कंपनीच्या आधिपत्याखाली होते. राज्याचे पर्यवेक्षण एक ब्रिटिश रहिवाशाने केले होते. निजामाला रहिवाशांच्या मतानुसार आणि ब्रिटिश गव्हर्नर जनरलच्या मान्यतेने पंतप्रधान निवडावे लागले. हैदराबाद मधील ब्रिटिश नियुक्त ICS अधिकाऱ्यांनी सर्व विभागांमध्ये पूर्ण अधिकार मिळवले. हैदराबादने ब्रिटिश प्रशासकीय व्यवस्था आणि धोरणे स्वीकारली. जमीन विभागणी, पायाभूत सुविधा आणि निष्पक्ष प्रशासनाद्वारे शहराचे रूपांतर करणारे दूरदर्शी नेते सालार जंग यांनी गोळा केलेल्या वस्तू पाहण्यासाठी सलारजंग संग्रहालयाला भेट द्या. चला शेवटचा आढावा घेऊया. विषयाचा सारांश. भारतातील विविध गट, जात, राजघराणे, शेतकरी, जमीनदार, आदिवासी लोक, हिंदू, मुस्लिम आणि भारतीय सैनिक यांचा समावेश आहे. ब्रिटिश राजवटीवर नाराज होते, ज्यामुळे 1857 चा उठाव झाला. त्याची सुरुवात मेरठ आणि बराकपूर मध्ये झाली आणि वेगाने देशभर पसरली. पाहिल्याबद्दल धन्यवाद. अधिक माहितीसाठी अक्षय आकृतीशी संपर्कात राहा.